संत प्रसाद शिक्षण संस्था श्री संत गाडगे महाराज गयामाता निराधार बालकाश्रम श्री क्षेत्र पंढरपूर या संस्थेच्या वतीनं आजचा विद्यार्थी व विद्यार्थिनी स्नेह संमेलन चे आयोजक मनमाडकरजी महाराज आमचे गुरुवर्य सहकारी भगवान दादा खरं आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचकावर उपस्थित असलेले ज्यांना काही कारणानं येता आलं नाही असे आपल्या जिल्ह्याचे नेते प्रशांतजी परिचारक साहेब, त्याचबरोबर मीराताई पटेल, महादेवजी महाराज अडसूळकर, त्याचबरोबर आपल्याला अतिशय आपल्या प्रास्ताविकामधून उत्तम मार्गदर्शन केलं आणि आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला ते असे आमची वाशिम महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण गंभीरे साहेब, त्याचबरोबर अमोल कासार साहेब, उपप्राचार्य बलवीन कॉलेज बीड शोभा राऊत मॅडम, गट शिक्षणाधिकारी धाराशिव ॲडव्होकेट रामजी वासुदेव कुलकर्णी, त्याचबरोबर सूत्रसंचालन करणारे खिस्ते सर, त्याचबरोबर शीर्षक मॅडम शुभंगीताई मनमाडकर, धनंजय रोगे सर, केंगार सर आणि आपल्या सर्वांना आपण म्हणल्याप्रमाणे आता माझी फारशी ओळख नाही, परंतु या सर्व फुलांना एका माळेमध्ये गुंफण्याचं काम केलं ते सुदामजी भोपळे, लक्ष्मणजी हेंबाळे सर, संजयजी भुजबळ सर आणि माने सर, उपस्थित सर्वच व्यासपीठावरील आदरणीय सन्माननीय मान्यवर आणि या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं स्नेहसंमेलनाला शोभा आणणारे आपण सर्वच उपस्थित मान्यवर. खरं तर मला माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन मेळावा आहे असं भगवान दादांचा फोन आला. मला वाटलं माजी विद्यार्थी म्हणजे माझ्यापेक्षा लहान असतील, परंतु इथं आल्यानंतर मग बघितलं की सर्व गुरुवर्यच आहेत, त्यांना आता विद्यार्थी कसं म्हणायचं. परंतु ठीक आहे, हरकत नाही, आपल्या सर्वांसमोर बोलण्याचा योग आला आणि एवढे सगळे मोठे मान्यवर आहेत म्हटल्यानंतर आपण कुठं त्या ठिकाणी एक छोटासा कार्यकर्ता म्हणून जावं आणि मनमाडकर महाराजांच्या प्रतीची त्या ठिकाणी सद्भावना, प्रेम त्या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवण्याची मनामध्ये इच्छा होती. परंतु या कार्यक्रमामध्ये आलो आणि अध्यक्षस्थान मिळालं. खरं तर जिद्द, चिकाटी आणि सातत्य सोडायचं नसतं असं मी मनामध्ये ठरवलेलं असतं. कुठंतरी एक सहकलाकार म्हणून भूमिका बजवायची होती, पण मला वाटतं मुख्य कलाकार या ठिकाणी अनुपस्थित असल्यामुळं त्या ठिकाणी मुख्य कलाकाराची भूमिका बजवायची वेळ आली आणि म्हणून संधी कधी मिळते सांगता येत नाही. तसं नेहमी संधीचं सोनं केलंच पाहिजे. आपण सर्व जाणते आहात. खरं तर या संस्थेची स्थापना 72 मध्ये आपले प्राचार्य गंभीरे साहेब यांच्या काळामध्ये झाली. त्यांचा जन्म 72 चा आणि ही संस्था चालू झाली ती म्हणजे 1979 ला. त्यांच्या जन्माला त्या ठिकाणी स्थापना झाली आणि माझ्या जन्माच्या वेळेस ती चालू झाली. असा एक योगायोग, आणखीन एक योगायोग म्हणजे त्या ठिकाणी जे वाशी महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत आणि त्या ज्या संस्थेचे प्राचार्य, त्या संस्थेचे संस्थापक आहेत कर्मवीर मामासाहेब जगदाळे. आणि योगायोगानं म्हणा किंवा काय, मी सुद्धा त्या संस्थेचा इयत्ता 5वी पासूनचा 12वी पर्यंत विद्यार्थी आहे. माझं शिक्षण देखील महाराष्ट्र विद्यालयामध्ये झालं आणि उच्च माध्यमिक 11वी ते 12वी शिवाजी कॉलेजला झालं आणि शेवटी नशिबानं प्रवास करत पंढरपूरला यावं लागलं आणि 97ला पंढरपूरला आलो आणि बार्शीच्या भगवंताच्या शिष्याला त्या ठिकाणी या विश्वाच्या, अखंड विश्वाच्या भगवान परमात्मा विठ्ठलानं त्या ठिकाणी भरभरून दिलं आणि भरभरून प्रेम केलं आणि आशीर्वाद दिला. आणि आज आपल्या पुढं त्या ठिकाणी बरेचशी उपाधी त्या ठिकाणी विशेष लावली जात होती.
परंतु जसा आपल्या सर्वांचा प्रवास आहे तसाच माझा पण काही वेगळा नाही. मी पण गावचा पाटील होतो नाही अशातला भाग नाही, परंतु काळाच्या वेगामध्ये त्या ठिकाणी परिस्थिती सातत्यानं सारखी राहत नसते, त्याला जबाबदारी आपणच असतो. तसं परिस्थितीनं कलाटणी मारली आणि आम्हाला त्या ठिकाणी प्रवास करावा लागला, विस्थापित व्हावं लागलं आणि या पांडुरंगाच्या चरणी त्या ठिकाणी आलो. त्या सर्वांनी आमच्यावरती चांगलं प्रेम केलं आणि आज एका महेशच्या पुन्हा महेश नाना झाला, आज मानवदेव झाला, आज योगायोगाने बघा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं नाव देखील एकनाथ आहे. आणि मग सर्व संगत कशी कोणाची असावी हे खूप महत्वाचं असतं. आणि मग आपल्यासारख्या सर्व साधू संतांची त्या चांगल्या लोकांची संगत लागली, विचारांमध्ये त्या ठिकाणी आपल्या सर्वांची एक माझ्या जडणघडणीमध्ये आपल्या सर्वांचा त्या ठिकाणी सहभाग प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष त्या ठिकाणी आला. खरं तर आज शेवटी कोणी कुठं जन्माला यावं, कोणी कुणाच्या जातीला जन्माला यावं, कुठल्या परिस्थितीत जन्माला हे आपल्या हातात असतं, तर मला वाटतं आपण प्रत्येकाने त्या ठिकाणी इच्छित वरदान मागितलं असतं. परंतु प्रस्थापितांना नक्कीच विस्थापित म्हणेल की कधीच एखादा विस्थापित त्या ठिकाणी बरोबरीला आलेलं चालत नाही. ही समाजातली एक अनिष्ट प्रथा आहे. मग ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू द्यात, महात्मा फुले असू द्यात, व त्या ठिकाणी आणखी महात्मा ज्योती असू द्यात, हे सर्व मंडळी त्या ठिकाणी एक प्रस्थापिताच्या विरोधामध्ये एखाद्या अंधारामध्ये देखील अभ्यास करून त्या ठिकाणी घटनेचे शिल्पकार झाले. तुम्हा त्या ठिकाणी सर्व माता भगिनींना त्या ठिकाणी शिक्षणाची खुली दारं करून त्या ठिकाणी महात्मा ज्योतींनी त्या ठिकाणी शिक्षणाची दारं खुली केली. म्हणून त्या ठिकाणी शिक्षणाचा जन्म त्या ठिकाणी झाला. आणि म्हणून प्रस्थापितांना हे कधीच आवडलेलं नाही. मग ते ज्ञानेश्वर महाराज असू द्यात, तुकाराम महाराज असू द्यात, परंतु शेवटी श्रेष्ठ काय असतं तर आपलं कर्म आणि कार्य. आणि आपल्या कर्म आणि कार्याच्या जोरावरती त्या ठिकाणी नक्कीच आपण समाजातले ह्या अनिष्ट रूढी असू द्यात, काय चार लोक ओरडणारी असतात, बोलणारी असतात, टीका करणारी असतात, अवहेलना करणारी असतात, अपमान करणारी असतात. परंतु मला वाटतं त्या ठिकाणी नाथ महाराजांनी आपल्याला सांगितलं अनेक वेळेस थुंकले अंगावर तरी आंघोळ करून यायला आपण थांबायचं नाही आणि थुंकणाऱ्याला काही बोलत नाही. शेवटी त्याची त्या ठिकाणी त्या थुंकणाऱ्याला लाज वाटली पाहिजे. या पद्धतीनं आपलं कार्य असलं पाहिजे आणि महान तोच होतो. त्याच्यामुळं या संस्थेच्या माध्यमातून आत्ताच मला त्या ठिकाणी मंचकावर बसल्यावरती बराचसा ओहोफोह झाला. त्या ठिकाणी महादेव महाराजांशी चर्चा झाली. संस्थेची स्थापना दादासाहेब मनमाडकर महाराजांनी त्या ठिकाणी अतिशय चांगला हेतू ठेवून समाजातील दीन दलित पीडित आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेली आईवडिलांचं छत्र हरवलेली अशी मुलं त्या ठिकाणी शिकली पाहिजे असा उदात्त हेतू घेऊन त्या ठिकाणी या संस्थेची स्थापना केली. आणि नेमकेपणानं दादासाहेबांना माहीत असेल जर का त्या ठिकाणी सर्वांचा आधार जर हरवलेला असेल तर खऱ्या अर्थानं जर काय या सर्वांना आधाराची गरज असेल तर ती शिक्षणाच्या आधाराची गरज आहे. आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं म्हणलं जातं आणि ते जो कोणी पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. त्याच्यामुळं शिक्षण किती महत्त्वाचं आहे हेच ओळखून दादासाहेबांनी त्या ठिकाणी हवं डॉक्टर कैलासवासी दादासाहेब मनमाडकर साहेबांनी हे ओळखलं आणि तुम्हा सर्वांना त्या ठिकाणी शिक्षणाचं त्या ठिकाणी दार खुलं करून दिलं. आज आपण त्याचं बघत आहोत, त्याचं फळ बघत आहोत की आज सर्व वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी उच्च विभूषित असं त्या ठिकाणी पदं भूषिताना दिसत आहे. याचा खरोखर त्या ठिकाणी दादासाहेबांना त्या ठिकाणी वरून जर आपल्याकडे पाहत असतील तर याचा अभिमान गर्व वाटत असेल. आणि तीच परंपरा आमचे भगवान दादा पुढे नेत आहेत याचंही कौतुक वाटलं पाहिजे. कारण का शेवटी आई वडील हे आपल्या मुलासाठी करत असतात, परंतु मुलं सुद्धा तेवढीच संस्कारित त्या ठिकाणी जन्माला आली पाहिजेत. तुम्ही मुलांसाठी कष्ट करत राहाल, त्या ठिकाणी कष्ट भोगत असाल आणि त्यांच्यासाठी ज्या काय असेल ते भविष्याच्या सोयीसुविधासाठी म्हणा किंवा तरतुदीसाठी आपण सर्व करत असाल, परंतु हे करत असताना संस्कार खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण ज्याच्यासाठी करतो ते जर का त्या ठिकाणी योग्य मार्गावर नसेल तर तुमच्या करण्याला अर्थ शून्य आहे. त्याच्यामुळं आपली पुढची पिढी सुद्धा त्या ठिकाणी आपण जे
वारसा विचार घेऊन जातोय ती विचार आणि वारसा पुढे नेणारी असली पाहिजे, नाही की त्याच्यावरती त्या ठिकाणी वेगळ्या वाममार्गाने त्याचा उपभोग करून आपलं नाव संपवून आणि आपला विचार वारसा संपवणारी नसली पाहिजे. त्याच्यामुळं त्या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असतील, अर्थकारण जरी हे माणसाच्या जीवनाचं एक अंगभूत मूलभूत हे असेल, तरी सुद्धा संस्कार हे तितकेच महत्त्वाचे आहेत आणि ते संस्कार ह्या मनमाडकर महाराज यांनी आपल्या सर्वांना घालून दिले. आज त्या निमित्तानं आज म्हणावं वाटेल त्यांना हे चित्र आज केवळ हे संस्काराचं असू शकतं. आज आपण कोण कुठल्या जातीची पंथाची कुठली माहिती नाही, परंतु दादासाहेबांनी जसं आता आपल्या सुदाम साहेबांनी आपल्याला फुलं ओढण्याचं काम केलं, तसं अनेक क्षेत्रातील आणि अनेक पीडित कुटुंबातील आणि त्या ठिकाणी निराधार मुलं त्या ठिकाणी एका माळेत त्या ठिकाणी गुंफली आणि आज त्याचा मोठा त्या ठिकाणी पुष्पहार तयार होतो आहे आणि तो बघायला सुद्धा आपल्याला खूप आनंद वाटतो आहे. नक्कीच दादासाहेब, आपण मला बोलवलं त्याच्यामागं उद्देश तर नक्कीच असणार आहे, परंतु उद्देश सुद्धा चांगला असला पाहिजे आणि आपला उद्देश सुद्धा तितकाच चांगला आहे. म्हणून मला आता DPDCची मीटिंग आहे, या सत्रातील शेवटची बैठक आहे, त्याच्यामुळे अधिकचा वेळ म्हणून मी गडबड केली आणि बोलायला इतर मान्यवरांचं देखील मला बोलायला ऐकायला बरं वाटलं असतं, परंतु मला आणखीन ब्रीफिंग घ्यायचं आहे, मला अभ्यास घ्यायचा आहे, बरेच विषय त्या ठिकाणी सभागृहात देखील मांडायचे आणि म्हणून आज भावनात्मक गंभीरे साहेबांनी त्या ठिकाणी विषय मांडला, त्यांच्या डोळ्याला पाणी आलं, त्यावेळेस मलाही त्या ठिकाणी कंठ दाखवून आला. मी सुद्धा जर बोलायला बसलो तर माझ्या जीवनाचा चित्रपट ऐकला तर मला वाटतं ते बसलेली एकजणही हसणार नाहीत, मला वाटतं स्तब्ध राहतील आणि पिन पडली तरी आवाज येईल आणि प्रत्येकजण या ठिकाणी डहाय ओकळून रडल्याशिवाय रडणार नाही. परंतु संघर्ष हा त्या ठिकाणी नेहमीच माणसाला घडवत असतो आणि संघर्षातून जो घडतो तो जमिनीशी नाळ ठेवतो आणि म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी जमिनीशी नाळ जोडले. आपण ज्या वटवृक्षाखाली त्या ठिकाणी शिक्षण घेतलं, ज्याच्यामुळे आपलं अस्तित्व तयार झालं, यशाशी आज सुद्धा तुमचे ऋणानुबंध पाहता आज मला सुद्धा त्या ठिकाणी हेवा वाटतो आणि आज आपल्या कार्यक्रमाचा भाग होण्याचे मला भाग्य लाभलं, याच्याबद्दल देखील मला परमात्मा विठ्ठलाकडे त्या ठिकाणी धन्यवाद मानायचे वाटतं. खरंच आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे अनाथांचे नाथ म्हणून ओळखले जातात. अशा अनाथांच्या नाथांनी सर्व काही गमावलं. त्यांनी त्या ठिकाणी उभारीच्या काळामध्ये डोळ्यादेखत 2 मुलं जाताना पाहिली, अतिशय दुःखी झाले, जीवन नकोसं झालं, त्या ठिकाणी जीवन त्याग करावं असं वाटत होतं. अशा परिस्थितीमध्ये गुरुवर्य आनंदजी दिघे साहेब यांनी त्यांना या दुःखातून बाहेर काढण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना जवळ घेतलं. आपण गुरुचं महत्त्व मगाशी सांगितलं गंभीरे साहेब, नक्कीच गुरुचं महत्त्व अनन्यसाधारण आहे आणि म्हणून ज्या माणसाला गुरु लाभत नाही त्याचं जीवन दिशाहीन होतं. तसं आनंदजी दिघे साहेबांचं गुरुवर्यांचं मार्गदर्शन आणि आधार एकनाथजी शिंदे साहेबाला लाभला आणि त्यांना स्पष्ट भाषेत सांगितलं, आता मी तुला आदेश करतो आहे की आता तुला स्वतःच्या दुःखाला कवटाळून बसून चालणार नाही, तर तुला अनाथांचा नाथ व्हावं लागेल. जसं आज मला वाटतं दादासाहेब मनमाडकर महाराजांचंच त्या ठिकाणी मार्गदर्शन मला वाटतं कधी खरी आनंदी दिघे साहेबांनी घेतलं होतं की हा अनाथांच्या नाथ होण्याची भूमिका इथूनच त्याची प्रेरणा मिळाली असेल असंही मला वाटतं. आणि म्हणून त्या दिवसापासून माननीय मुख्यमंत्री मोदयांनी पाठीमागं वळून पाहिलं नाही आणि त्या ठिकाणी जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून त्या ठिकाणी त्यांचं कार्य चालू केलं. जे पीडित असतील त्या ठिकाणी